ऑटोमधील प्रवाशांना लुटणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश। आसाराम चोरमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक। सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी 9 मेला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार 8 मेला सायंकाळी 5 वाजता ममता राखडे या जैताळा येथून मोर भवनला ऑटोनी आल्या असता अज्ञात आरोपींनी त्यांचे दागिने चोरल्याची तक्रार त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात दिली होती। पोलिसांनी या प्रकरणी तपास करून 2 महिला आरोपींना 8 मेला रात्री 11 वाजता अटक केली आहे। आरोपीमध्ये अंजना हातागडे व बायना नाडे यांचा समावेश आहे। याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली आहे। सीताबर्डी पोलीस स्टेशनला महिला फिर्यादी ममता विकी राखाडे राहणार जैताळा यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये त्या 6 तारखेला जैताळा येथून झाशी राणी चौकात येण्यासाठी ऑटो रिक्षामध्ये बसल्या आणि मोरभवन बस स्टॉपला उतरल्यानंतर त्यांना ऑटोवाला बोलला की तुमची बॅग वगैरे चेक केली का, आणि ते बसून तिथून त्यांना रेल्वे स्टेशनला जायचे होते। तर त्यावेळेस त्यांनी त्यांची दागिन्याची पर्स चेक केली तर त्यामध्ये त्यांचे दागिने मिळून आले नाही। त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन सीताबर्डी या ठिकाणी रिपोर्ट दाखल केला। सदर रिपोर्टवरून आमची डीबी टीम संतोष कदम, महिला API भावसार आणि जगताप, महिला PSI जगताप आणि हवालदार गौतम, PC मुंडे, प्रशांत भोयर, चेतन शेंडे, कल्याणी महिला पोलीस रश्मी आणि मोना यांचे टीमसह माहिती काढून CCTV फुटेजच्या आधारे त्यांचा माग काढला आणि सदर माग हा टोळी आजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिळाला। त्यावरून त्यांची ओळख पटली आणि त्यांना काल झाशी राणी चौक ते आजनी झोन 4 ऑफिस या दरम्यान त्या ऑटोमध्ये जात असताना त्यांना पकडण्यात आलं। त्यांना पकडून त्यांच्याकडे याबद्दल गुन्ह्याच्या मालाबद्दल चौकशी केली। त्यांना विश्वासात घेऊन तर त्यांच्याकडून जवळपास 41,000 रुपयाचा मुद्देमाल, सोन्याची चेन आणि जोडवे हे मिळाले। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त महोदय, माननीय जॉईंट CP मॅडम, माननीय DCP गोयल सर, माननीय ACP नंदनवार सर आणि टीमने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। आणि या महिलांवर गणेशपेठ, सीताबर्डी पोलीस स्टेशन आणि अजनी पोलीस स्टेशन तसेच GRP औरंगाबाद, आणखीन वर्धा या ठिकाणी सुद्धा यांच्यावर गुन्हे दाखल आहेत।